मनारे जनी मौन्यमुद्रा आधरावे, कथा आदरे राघवाची करावी, नसे रामते धाम सोडोनी द्यावे, सुखालागी आरण्य सेवेत जावे. श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं चिंतन आपलं सुरू आहे. आधीच्या श्लोकांच्या संगतीमध्ये समर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गानं रघुत्तमाचं राघवाचं अस्तित्व हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्यांनी पटवून दिलंय. कशा प्रकारानं तो दासाची या ठिकाणी काळजी घेतो आणि कधीही तो उपेक्षा करत नाही. कधी त्या ठिकाणी दुजाभाव असत नाही, कधीही त्याच्या ठिकाणी मत्सराची भावना असत नाही, कधीही त्या ठिकाणी एक दुजेपण हे त्याच्यामध्ये आपल्याला कधी पाहायला मिळत नाही. अशा रघुत्तमाच्या ठिकाणी त्याला सर्वोत्तमाचा दास आपण होणं हे समर्थांना अपेक्षित आहे. तो सर्वोत्तम आहे. आता त्या सर्वोत्तमाचा दास आपल्याला व्हायचंय, त्याचं दास्यत्व स्वीकारायचंय. म्हणजे त्याचं दास्यत्व स्वीकारण्यासाठीची पात्रता, त्याच्यासाठीची योग्यता, त्याच्यासाठीचं सक्षम होणं हे आपल्याला साधनेच्या अनुषंगाने आपल्याला सक्षम होता येतं. अनेक प्रसंग येतात प्रत्येकावरती. मला प्रत्येकजण विचारतो की अरे हा प्रसंग आमच्यावरती आहे, या प्रकारचा प्रसंग आहे, याला कसं सामोरं जायचं. अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न असतात आणि खरंच असतात ते. मी असं म्हणत नाही की लोकांना अशी काही तक्रार करायची सवय आहे. लोकांना त्रास होतोच आहे, पण मग का त्रास होतो, कशामुळे होतो, त्याच्यावरती उपाय काय असतात, त्याच्यावरती मार्ग काय असतात. तर माझ्या मते मला असं वाटतं की समोरच्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी किंवा त्या समोरची परिस्थिती आपल्याला अनुकूल करून घेण्यासाठी आपल्याला स्वतःला तसं आधी बनवावं लागेल, स्वतः तयार व्हावं लागेल. समोरची परिस्थिती, समोरची व्यक्ती, समोरची माणसं बदलण्यासाठी समर्थांना इतका आटापेटा करावा लागला, भारत भ्रमण करावं लागलं, दासबोधासारखा ग्रंथ लिहावा लागला, मनाचे श्लोक सांगावे लागले. एवढा समर्थ अफाट वाङ्मय समर्थांना याच्यासाठी निर्माण करावं लागलं. म्हणजे मग बघा की किती त्यांना आपल्यासाठी कष्ट घ्यावे लागलेले आहेत. तरी सुद्धा त्याच्यातून निष्पन्न काय झालं, त्याच्यातून निष्पन्न काय होतं, तर स्वतः आपण बदलल्याशिवाय काहीच निष्पन्न होत नाही. म्हणून त्याच्यासाठीची साधनं आहेत, याच्यासाठीचे उपाय आहेत, त्याच्यासाठी जे काही मार्ग आहेत की तुम्ही साधनेच्या अनुषंगाने, उपासनेच्या अनुषंगाने स्वतःला सामर्थ्य संपन्न बनवणं हे माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की हे सर्वोत्तम असतं. सर्वात जास्त महत्त्वाचं हे असतं. समोरची व्यक्ती काय करू शकते आपल्यासाठी, काय करणार आपल्याला, आपलं काय काय करेल काय. जोपर्यंत ती आसुरी शक्ती त्याच्यामध्ये काम करत असते तोपर्यंतच आपल्याला त्रास आहे. पण त्या आसुरी शक्तीला जर थोपवायचं असेल, तिला सामोरं जायचं असेल, तिच्या समोर जायचं असेल, तर तिच्या समोर आपल्याला आसुरी शक्तीला कधीही सामोरं जाता येत नाही. तर आसुरी शक्ती संपवण्यासाठी किंवा आसुरी शक्तीचा नायनाट करण्यासाठी आपल्याला सात्विक शक्ती आपल्यामध्ये निर्माण करावी लागते आणि ती होते. आसुरी शक्ती फार थातुरमातूर असते हो, फार कमी कालावधीसाठी असते ती. रामायण महाभारत काळापासून आहेत ना, चटक विद्या आहे, अमका आहे, तमक्या आहे, या सगळ्या विद्या आहेत. पण त्या सगळ्या विद्या ज्या आहेत ना, त्या आध्यात्मिक शक्तीपुढे कोणतीही शक्ती आत्तापर्यंत टिकाव धरू शकलेली नाही. आणि कधीही भविष्यात जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आपलं अस्तित्व रूपानं आहेत तोपर्यंत आसुरी शक्ती, दुष्ट शक्ती आणि कुठल्याही प्रकारची अशी शक्ती आपल्यावरती कधीही आक्रमण करू शकत नाही, करू शकणारच नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला साधन करावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला मार्ग शोधावे लागतील, त्याच्यासाठी आपल्या स्वतःला आपल्याला बदलावं लागेल. आणि हे उपाय आहेत.
आता आजच्या श्लोकामध्ये समर्थ हाच उपाय त्यासाठी देतात की साधन शेवटी असं असतं की ते साधन हे सारभूत झालं पाहिजे, म्हणजे ते छानपैकी परिपूर्ण झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. तुला स्वतःला मौन धारणेचा अभ्यास करावा लागेल पहिल्यांदा. मौन धारणं म्हणजे आमच्या दृष्टीनं चातुर्मासामध्ये पाठीवरती लिहून देणं, खाणाखुणा करणं, माझं मौन आहे असं 4 दिवस आधी डिक्लेअर करणं, त्याचा जाहिरात करणं, मला कोणीही मला त्रास द्यायला येऊ नका, मी कोणाशीही बोलणार नाही, फक्त बोललो तर माझा मी स्वतः मोबाईलवरती कधीतरी बोलेन, असं होतं का? हे का सांगितलं मी? माझा स्वतःशी माझं बोलणं जोपर्यंत चालू असतं तोपर्यंत खरं मौन होऊ शकत नाही. तुम्ही दुसऱ्याचं बोलणं बंद करू शकाल हो, पण स्वतःच्या रूमचा स्वतःचा दरवाजा बंद केल्यानंतर आत तुम्ही स्वतःशी बोलतच राहणार. आपल्या स्वतःच्या देहबुद्धीशी आपण बोलत राहणं, तिच्याशी संवाद साधणं हे जोपर्यंत चालू असतं तोपर्यंत मौन साध्य होत नाही. मौन हा वृत्तीचा स्वभाव आहे. मौन हे वृत्तीचं साधन आहे. मौन हे देहाचं साधन नाही आहे. मौन हे फक्त बोलण्यापुरतं न बोलण्यापुरतं असत नाही. रागवल्यानंतर सुद्धा मौन धारणा होतेच की. लोक कित्येक काय 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 बोलतच नाहीत, एकमेकाशी बघतच नाहीत, पण ते पण मौनच. हे असलं अशा प्रकारचं मौन अपेक्षित नाही आहे समर्थाला. ते म्हणतात मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. आणि अशी मौन वाचेचं, कायेचं, मनाचं मौन आपल्याला माहिती असतं. चित्ताचं चैतन्यामध्ये रमवणं किंवा त्यासाठी ते चित्त चैतन्यामध्ये रमणं, अशी अवस्था आपल्याला अनुभवता येणं, ही अवस्था अनुभवणं म्हणजे मौन असतं. हे मौन साध्य झालं पाहिजे. कथा आदरे राघवाची करावी. आता मौन, अशा प्रकारचं मौन जर साध्य झालं, अशा प्रकारचं मौन जर आपल्याला करता आलं, अशा प्रकारच्या मौनाने आपण जर साधन केलं, तर मग नसे रामते धाम सोडून द्यावे याची गरज फारशी भासणार नाही. त्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही. आपोआपच तो साधक तिथून निघून जाईल. समर्थाने एके ठिकाणी म्हटलंय, अशी विचित्र अवस्था अध्यात्म क्षेत्रावरती कुठे जर घडत असेल, चाललेली असेल, जर तिथलं सगळं वातावरण दूषित झालेलं असेल, बिघडलेलं असेल, तिथे फक्त आपण मालकी हक्क, तिथे आम्ही फक्त कुणीतरी आम्ही आहोत, अशा प्रकारच्या अस्तित्वानं तिथलं आध्यात्मिक, अशा प्रकारचं साधनेचं वातावरण तिथलं जर संपलेलं असेल, तिथं अध्यात्म नसेल, तिथे साधना नसेल, तिथे अन्नदान नसेल, तिथे कुठल्याही प्रकारचं समाधानाची तिथे जर आपल्याला प्राप्ती होत नसेल, तर समर्थ म्हणतात मौनेची स्थळ त्याग करावा साधके. अशा प्रकारच्या स्थानावरून साधकांनी आपण स्वतःहून त्या ठिकाणी त्या स्थानाचा त्याग करावा, हे समर्थाने सांगितलंय. म्हणून मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. आदरानं कथा करण्याची वृत्ती कधी निर्माण होईल? वाचेचं, मनाचं इकडे तिकडे पळणं, धावणं, बागडणं, तिकडे विचारांच्या मध्ये कुठल्या तरी अवस्थेमध्ये राहणं तोपर्यंत शक्य होणार नाही. कथा आदरे राघवाची करावी. राघवाची कथा करण्यासाठी त्याच्यासाठी मन, बुद्धी, चित्त आपलं तयार असलं पाहिजे. आणि मग समर्थ म्हणतात की जर असं मौन तुला साध्य झालं तर तुला त्या योग्य ठिकाणी राम घेऊन जाईल. तुला ते सोडण्याची आवश्यकता नाही. पण तरीही समर्थ सांगतात नसे राम ते धाम सोडून द्यावे. जिथे रामच नाही, जिथे रामाचं चैतन्य नाही, जिथे रामाचं अस्तित्व नाही, जिथे रामाची उपासना नाही, जिथे राम आम्हाला बघायला मिळत नसेल, अनुभवायला मिळत नसेल, तर नसे राम ते धाम सोडून द्यावे. आणि मग सुखालागी अरण्य सेवित जावे. सुखाच्या प्राप्तीसाठी तुला अरण्याचं सेवन करायला सांगितलं. अरण्य म्हणजे घनदाट जंगल, असा एवढा त्याचा अर्थ नाही आहे. एवढा मर्यादित आणि संकुचित अर्थ अरण्याचा समर्थ कधी करणार नाहीत. अरण्य म्हणजे ते एक असतं, जंगल आहे, एकांत आहे, जिथे झाडीजोडी आहे, ते जंगल असतं, तिथे एकांत असतो.
पण आम्ही अशा देहबुद्धीच्या प्रांतातून आत्मबुद्धीच्या प्रांतामध्ये जाऊन राहणं आणि हा देहबुद्धीच्या प्रांताचा त्याग करून आत्मबुद्धीच्या एकांतामध्ये जाऊन आमचं मन आम्ही रमवणं, त्याला समर्थ म्हणतात नसे रामते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित द्यावे. हे अरण्य. आणि अशा चिंतनातून आपल्याला हेच समर्थ शिकवतात, सांगतात. त्याचं चिंतन आपलं सुरू आहे.